ज्याला कुणबिक शब्दाची किंवा शेती शब्दाची ॲलर्जी आहे, ज्याला नको वाटतं, त्यांनी इथलं सगळं वावर एकावून चंद्रावर राहायला जावा. या आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी माझ्या बापजाद्या मराठ्यानं रात्रंदिवस काबाड कष्ट करून लेकरं शिकवलेत. आरक्षणाच्या विरोधात बोलला मग उचललेलाच म्हणून समजायचं, सुट्टीत नाही. तर भाऊ तो काय झाला असत, तो नुसता बोर्डच फाडा, मराठ्याने बनेला सकट चेडी सुद्धा फाडी असती. तो 15,000 पुरावे फक्त मराठवाड्यात सापडले आणि आता राज्यात लाखानं सापडले. म्हणजे आता ही डाव होताच मराठ्यांना आरक्षण न देण्याचा. पण हे आंदोलन सर्वसामान्य मराठ्यांनी हातात घेतल्यामुळं सरकारला वळवळ करता आली नाही. माझ्याबद्दल तर त्यांचा लय भयान विचार होता. त्यांना वाटलं मी उपोषणला बसलो, याला आता उठवू आपण. मला ते मी कसला कोण दिसतो ना, त्यामुळे त्यांना वाटलं याला आता बिंगून टाकू आपण. त्यांना माहित नाही मी येडपट आहे म्हणून. ते माझ्याकडे आले, चर्चा झाली. अरे ते म्हणले हे लय बेकार आहे, कारण मी खानदानी शेतकऱ्याचं पोरग आहे, तुमच्या रक्तमासाचे अवलाद आहे, मागं नाही हटणार. कारण मी हे आंदोलन संबंध मेंटेन करण्यासाठी नाही, हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी. माझ्या बापजाद्या मराठ्यानं रात्रंदिवस काबाड कष्ट करून लेकरं शिकवलेत. कधी रात्र आणि कधी दिवस बघितला नाही, कधी मुसळधार पाऊस बघितला नाही, कधी चिखल बघितला नाही. रात्री पाणी द्यायला गेल्याच्या नंतर किती वेळेस साप पायात आला तेही बघितलं नाही. रात्रंदिवस कष्ट केले, कधी पोटाला पोटभर खाल्लं नाही, कधी बाजारात जाऊन स्वतःला आवड असलेलं कधी खाल्लं नाही. त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, 1-1 रुपया माग ठेवला आणि त्या पैशातून लेकरं शिकवले. त्या बापाचं स्वप्न होतं माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला आलं नाही पाहिजे, माझं हे लेकरू अधिकारी झालं पाहिजे, म्हणून त्यांनी लेकरू शिकवलं. परंतु या आरक्षणाने आमचा घात केला. या आरक्षणापायी ना त्या बापाचं ना आईचं ना त्या मुलाचं ना मुलीचं स्वप्न पूर्ण झालं. या आरक्षणापायी दोघांच्या आई स्वप्नाची राखरांगोळी झाली. त्यांचं उच्च शिक्षण घेतलेलं असतानाही पूर्ण करिअर त्यांचं उद्ध्वस्त झालं. त्यांच्या भविष्यात शिकताना त्यांना या आरक्षणापायी अडचणी यायला लागल्या. 1% जर पोरग हुकला तर घरापर्यंत रडत यायला लागलं. त्या शिकवलेला मायबापानं आणि स्वप्न बघितलेला मायबापानं डोळ्यातले कसे तरी अश्रू पुसले. कधीतरी होईल, कधीतरी माझा मुलगा माझी मुलगी अधिकारी बनाल. मायबाप फक्त स्वप्नच बघत राहिले, पण या आरक्षणानं कधीच त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. मराठ्यांनी फक्त काबाड कष्टच करायचे का? मराठ्यांच्या लेकराला कधी न्याय द्यायचा नाही का? आणि ही वेदना घेऊन घराघरातला मराठा या आंदोलनात आता पेटून उठला आणि सरकारला प्रश्न विचारावा लागला, न्याय आम्हाला का नाही? न्याय मिळवण्यासाठी मराठे एकत्र आले. या वरवंट गावामध्ये सभा नाही. तुम्हाला काही काम नाही म्हणून तुम्ही बसले नाही. इथं कोणी मजा घेण्यासाठी आलेला नाही. इथं बसलेला प्रत्येक माणूस स्वतःच्या मुलाची वेदना घेऊन इथं आलाय. स्वतःच्या लेकराची वेदना घेऊन इथं मराठा समाज आलाय. त्याच्या अडचणी सुटल्या पाहिजेत म्हणून मराठा समाज इथं बसलाय.
कारण आपल्या लेकराला आपणच आता न्याय दिल्याशिवाय पर्याय नाही. आपल्यासाठी कोणीही समोर यायला तयार नाही. सामान्य मराठ्यानं, गोरगरीब मराठ्यानं स्वतःचा लढा आता स्वतःच लढायचा ठरवलाय. म्हणून आपण आता 70% लढा जिंकलाय भावांनो, 70%. ज्याला आपण मोठं केलं त्यानं जर आपल्याला साथ दिली असती तर पाठीमागच्या 40 वर्षापूर्वीच मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं. अरे बंद करा यार, मग मलाच ऐकायला येते. मग गणित बिघडन बरं का सगळं. मी गणितातलं कच्चा आहे, इंग्लिशचं मग बी जमत नाही. ते बंद करा ना. मी इकडं म्हणलं ते तिकडं म्हणतोय. आणि इतक्याला म्हणायची काय गरज आहे? तिकडं कोंकड कान ऐकू येते. माणसं इथं ते बोलत आहे तिकडं. आरक्षणाचं असं झालं, आमचं आरक्षण इथं आम्हाला हिंडा लावलं 50%च्या वर. त्याच्यातच 50 पिढ्या गेल्या आमच्या. घेणं नाही देणं नाही, घ्या 50%च्या वर. तू घे ना, आम्हाला काय देतो? तू खातो आतलं, आमचं खातो, तू ओबीसीचं खातो, ओपन मध्ये येतो, EWS मध्ये येतो, खातो तरी किती? तुला सगळ्या दुनियाचाच पुराणा. तरी म्हणतो आमच्यात येऊ नको. मग कोणाच जातो? त्याचं मी नाव घेत नाही सध्या. ते म्हणतो माझ्या एकट्याच्याच मागं लागत आहे, त्यामुळे त्यात नाव घ्यायचंच बंद केलं आता. आरक्षणाच्या विरोधात बोलला मग उचललेलाच म्हणून समजायचं, सुट्टीत नाही. जर या राजकीय मंडळींनी पाठीमागच्या 40 वर्षात आपल्याला साथ दिली असती, आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळालं सुद्धा असतं. पण यांनी जाणून बुजून आपल्याला साथ नाही दिली. आणखीन 10-15 मिनिटं बोलू का? आणि 1 तास बोल, मग कार्यक्रमच झाला म्हणून समजायचं. मग तुमची सुद्धा चूक आहे. जे आपले नाहीत त्यांना तुम्ही मोठं केलं. आमच्या भोकरदनला जालना जिल्ह्यात आपल्या लोकांनी मध्ये नाही का बंदी घातली होती गावात येऊ नका म्हणून. त्याचा बोर्डच फाडीला. ते म्हणलंय मला गावात जायचं. बोर्ड आपण आता 24 तारखेपर्यंत बंदी उठवली म्हणजे का? सरकारने सांगितलं 24 डिसेंबरला त्याच्या आत या नोंदीचा अहवाल घेऊन आम्ही 24 डिसेंबरला कायदा पारित करून मराठ्यांना सरसकट महाराष्ट्रात आरक्षण देतो. मग आपण सध्या म्हणलं या भाऊ गावात तुम्ही आमच्या, आम्ही बंदी उठली तोवर. मग बोर्ड लावलेला असल्यावर तुला काय बोर्ड चावतो का? तसाच ही ना. नाही म्हणला काढूनच टाका. आणि त्याने आपल्या पोरांना हाणलं सुद्धा. म्हणजे त्याचे कार्यकर्ते बगल बच्चे असते कोणी कुऱ्हाडीनं बी हाणलं त्यांनी. त्याचं दुःख महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हाणल्याबद्दल त्याचं काहीच नाही. पण जर आम्ही ठरवलं असतं सगळ्या मराठ्यांनी त्याला काहीच बोलायचं नाही, फक्त आम्हाला त्याचं घर बघायचंय कसलंय. तर भाऊ तो काय झाला असत? तो नुसता बोर्डच फाडा, मराठ्यांनी बनेला सकट चेडी सुद्धा फाडी असती. तो आम्हाला नादाला लागायचं नाही, कारण आमचा विजयाचा क्षण जवळ आलाय. म्हणून आम्ही नाही जायचं ठरवलं. तो या गाडीचं पळत्या गाडीचं कवाशिक मराठी टायर काढीतील तुला मै सुद्धा नाही व्हायचं. आणि तुला मोठं आमच्याच मराठ्यांनी केलंय. या राज्यातल्या लोकांना, राजकीय नेत्यांना काय झालं माहिती आहे तुम्हाला? आपल्या मराठ्यांच्या बापजादेने यांना सुधरिलं, यांना मोठं केलं. याचं कारण असं होतं, ज्या वेळेस आपल्या लेकरांच्या
काम लागल त्यावेळेस आपल्या लेकरांच्या कामाला येतील म्हणून आपल्या बापजादेने यांना मोठं केलं. तुम्ही मोठं करताना त्याचा आजाबही मोठा केला. ते साहेब मोठा केला, साहेबाचं पोरग मोठं केलं. आपला असा घोळ झाला. यांना मोठं केल्यामुळं हे पहिल्यांदा रोजाने जात होते. यांचा इतिहास तपासा जरा थोडा मागं जाऊ. हे रोजाने जात होते महाराष्ट्रातले सगळे. आपण त्यांना मोठं केलं. आज आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हायला लागलं तर ते आपल्या विरोधात बोलायला लागले, आपल्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले. यांना मोठं मग केलं कशाला, हे आपला प्रश्न आहे. जो आपला नाही त्याच्या पाठीमागं पळायची काही गरज नाही. पण असे खोडीचे आपले लय खोडीचे. साहेब तर मोठा केला केला, त्याने बंगला घेतला, त्याने गाडी घेतली. त्याच्या गाडीचा टायरचा आवाज 1 किलोमीटरहूनच येतो साहेब आला म्हणून. इतकं कमीलं त्याने. त्याचं पोरग परदेशात शिकायला गेलं, त्याला आपण भैया म्हणायला लागलो. त्याला नीट हाकताय आहे ना, त्याला आपण भैया म्हणायला लागलो. 15-20 दिवसानं ते इन करून आलं, त्याला आपण लगेच भैया साहेब म्हणायला लागलो. आणि आपले पोरं त्यांचे पॉम्पलेट चिटकीते, बोर्ड लाविते. लावले का नाही? तुम्ही एकट्याच लावले, बाकीच्या कोण नाही लावले का? आणि त्यांना जर तुम्ही सगळे एकदा म्हणले मराठा आरक्षणाचे पॉम्पलेट याच्यामध्ये आमच्या लेकरांचं हित आहे, आमचे लेकरं मोठे होणार आहेत, एक दिवस आमचे पॉम्पलेट चिटकायला चला, येतात का बघा बरं, येते का? आणि मग कशाला मोठं केलं त्यांना? नाही येणार म्हणतात. आपल्या पोरांचे मुडदे पाडायचे काय आपल्याला? ऊस तोडायला न्यायचे आपले लगा सारखे ऊसच तोडले पाहिजे का? आणि यांच्या गाड्याने हिंडले पाहिजेत? अशी चूक आता करू नका. मी म्हणत नाही तुम्ही राजकारण करू नका, पण जो आपल्या लेकरांच्या मदतीला येतो आता इथून पुढे तोच आपला. त्या बोर्ड फाडणाऱ्याला जर मराठ्याने मनात घेतलं, आयुष्यभर गुलाल लागून नाही द्यायचे, त्याला उसत तोडायला जावं लागेल. आपल्याही चुका आहेत. आपल्या माणसाला जर म्हणलं जनजागृती करा गावोगावी जाऊन, मावशी हो तुम्हाला एक काम सांगतो, मग आवाज येतो तुम्हाला. उद्यापासून यांना घराच्या बाहेर पडले की पहिले विचारायचं तुम्ही कुठं चालले. अजिबात भ्यायचं नाही यांना. हे जर म्हणले साहेबाच्या भायाकडे चाललो त्यांचं टंगडच बांधून ठेवायचं घरात. तो हा साहेबाचा भाया तिकडेच हिंडू दे म्हणा समुद्राच्या कडीने. आपल्या लेकराचं आरक्षणाचं आधी बघायचं, आपल्या लेकराचं कल्याण होणार आहे, मग राजकारण करा. कुणाचे झेंडे उचला काही गरज नाही आम्हाला, पण तवर नाही. काही माता मावल्या म्हणतात आम्हाला लाज वाटती, म्हणजे आरक्षणाची जनजागृती गावागावात जाऊन करायला. काय लाज वाटते वा? स्वतःच्या लेकराला मोठं करायला. शेतात काम करता, स्वतःचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लाजत नाहीत आपण. मग स्वतःच्या लेकराच्या आरक्षणासाठी जनजागृती करायला काय लाजायचंय? आणि जेव्हा दिरो बारा तू तेव्हा कसे पॉम्पलेट घेऊन पळती, कबशील हान, नारळावर हान, हुकशीन. त्याला कवर मोठं करायचं? तेव्हा कोणत्या तरी साहेबाचाच आहे, तेव्हा सुधरण साहेब सुधरण. आपले चालले उस तोडायला, आपल्याचे झाले वाटोळे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला बोलतोय, कारण ज्या जातीला मी मायबाप म्हणलं त्या जातीशी गद्दारी करणारी माझी औलाद नाही, म्हणून तुमच्या पायाला हात लावून सांगतो, अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. घराघरातल्या लेकरांचं कल्याण या आरक्षणात होणार आहे. विरोध करणारे सुद्धा वाढणार आहेत, मतभेद होऊन देऊ नका. सरकार आणि सरकारचे काही आपल्या समाजातले कार्यकर्ते त्यांच्या स्वार्थासाठी समाजाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात. त्यांना हात जोडून सांगा,
कारण सरकारकडे तेवढा एकच प्रयोग राहिला आता, दुसरा प्रयोग आता सरकारकडे राहिला नाही. बाकीचे जेवढे काय फोडण्याचे प्रयोग आहेत ते सगळे ते करून थकलेत. आता तेवढाच एक पर्याय त्यांच्या समोर, त्यांच्याकडे असणाऱ्या आपल्या समाजाच्या कार्यकर्त्याला पुढे घालून मराठा आरक्षणाला विरोध करायला लावायचा, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, त्यांना आरक्षण नको म्हणायचं. या भूमिका मांडवायला लावू शकतात. त्यांच्या हातपाय पडून सांगा, तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर घेऊ नका. गोरगरिबांच्या लेकराच्या तोंडाला घास आलाय, त्याच्यात विष घालायचं आता काम करू नका. 70 वर्ष म्हणजे 7 पिढ्या या मराठ्यांनी आरक्षणासाठी खूप त्रास भोगलाय. तुझ्या एकट्यामुळं समाजाच्या विरोधात जाऊ नको. तुझ्या स्वार्थासाठी गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करू नको, हे त्याला हात जोडून सांगा. काहीही झालं तरी मायबाप मराठ्यानं हा लढा आता 70% जिंकत आलाय. आपल्याला काही झालं तरी आता जिंकायचं. आपल्या नोंदी मिळाल्यात, नोंदीचा अहवाल पारित होणार आहे आणि तो अहवाल स्वीकारून 24 डिसेंबरला सरकार कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण जाहीर करणारे, त्याशिवाय सुट्टी सरकारची नाही. जर सरकारने 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला 25 डिसेंबरच्या नंतर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची बैठक घेऊन पुढे काय करायचं ते जाहीरपणाने सांगितलं जाईल. कारण आपण समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही. त्यामुळे समाजाला विचारून पुढची दिशा आपण ठरवू. पण जो काय निर्णय होईल तो शांततेत होईल, पण सरकारला खूप तो निर्णय जड जाईल, हे जाहीर सांगतो. कारण आता आमचे संयम संपलाय. आमच्या लेकरा बाळांचे पडणारे मुद्दे आम्ही आता बघू शकत नाहीत. त्यामुळे विजयाचा क्षण भावांना जवळ आलाय. आपल्यात फक्त मतभेद होऊ देऊ नका. आणि कोणता नेता आपल्या लेकरांना न्याय मिळत असताना मतभेद करतोय त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवा. मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्याला कधीच माफ करायचं नाही, इथून पुढे कधीच माफ नाही करायचं. कारण आपल्या लेकरा बाळांचं वाटोळं करण्यात त्यांचा जर हात असला तर त्याला आपल्या दाराला सुद्धा कधी शिवू द्यायचं नाही. कारण आपल्या लेकरांचं वाटोळं करून तो स्वतः मोठं होणार असला तर त्याला आपल्या दाराला नाही शिवू द्यायचं. ते आपले नाहीत, आपण त्यांचं नाहीत असं समजायचं. मायबापानं पुन्हा जाताना तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, 1 डिसेंबर पासून असं गाव नाही की तिथं साखळी उपोषण बसलं नाही, असं झालं नाही पाहिजे. गाव तिथं साखळी उपोषण सुरू करा. कारण आपली सुद्धा आता 24 डिसेंबर पर्यंत कसोटी आहे. आपल्या समाजाला न्याय मिळतोय, पण आपल्याला शांत बसून नाही चालणार. आपल्याला शांततेत आंदोलन करायचंय, पण ते जिंकायचंय सुद्धा. या शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे की आरक्षण ही निर्णयाच्या आता प्रक्रियेत आले. 70%पेक्षाही जास्त ही लढाई आता मराठा समाजाने जिंकली. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्या भावांना प्रमाणपत्र सुद्धा द्यायला लागलेत. तुमच्यात काही संभ्रम होईल ते सांगतो, लगेच ध्यानात आलं म्हणून. तुम्हाला असं वाटल नोंदी मिळाल्यात त्यांनाच मिळायला लागले, मग नोंद नाही मग काय. कायदा पारित करण्यासाठी फक्त आधार लागतो. लाखांना आता नोंदी सापडल्यात. त्या नोंदीचा अहवाल तयार होऊन कायदा पारित करण्यासाठी आधार म्हणून त्या नोंदीचा अहवाल सरकार स्वीकारून महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी कायदा पारित करून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. यात कसली शंका नाही, संभ्रम करू नका. काही लोक म्हणतात आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको. कुणबीचा अर्थ शेतकरी. पूर्वी आपल्या आजोबा पणजोबा शेतीला कुणबीक म्हणायचे.
सुधारित शब्द शेती आला, मग आपण सगळे शेतकरी, शेतकऱ्याचं प्रमाणपत्र घ्यायला काय लाज वाटते बुवा? काय अडचण आहे? तुम्हाला काय अडचण आहे का? आपण शेतकरी, मग शेतकऱ्यांचं प्रमाणपत्र कुणबी म्हणून घ्यायला अडचण काय? पूर्वी घराला वाडा म्हणलं जायचं, आता त्याच वाड्याला हाऊस म्हणतात. मग का राहायचं बंद करतो का? डांबर झोपतो का? पहिल्यांदा चपलेला पायतान म्हणायचे, आता ती सुधारित शब्द आला चप्पल, मग आता चप्पल नाही घालायची का? हॉटेलला पहिले हॉटेल म्हणायचे, आता रेस्टॉरंट म्हणायला लागले, मग का चहा प्यायचं बंद करतो का? ज्याला कुणबी शब्दाची किंवा शेती शब्दाची अलर्जी आहे, ज्याला नको वाटतं, त्यांनी इथलं सगळं वावर एकावून चंद्रावर राहायला जावा. स्वतःच्या शेतात पिकलेलं सगळ्या धुण्याला आणून सांगतो, माझा हापूस आंबा दिल्लीला गेला आणि मुंबईला गेला, तो डोक्यावर लावून टकोऱ्यावर दर्शिक 2-4 झाडं कायल जमिनीवर लावतो. ज्या मायबापानं आपल्या बापदाद्यानं ती प्रॉपर्टी कुणबीक म्हणून आपल्याला सांभाळून ठेवली, तिला सुधारित शब्द शेती आला लाजायचं कारण काय? आपल्याला 2 अंग आहेत मायबापो. एक अंग आपण क्षत्रिय मराठीत लढायचं सुद्धा आपल्याला माहिती आहे, आणि आपल्याला दुसरं अंग आहे आपण शेती कसणारे मराठी. या देशाला पोटाला लागणारं धान्य पुरवणारी सुद्धा जमात आपलीच आहे. त्याच्यात लाज काय? फक्त हे मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण व्हायला लागलं काहीतरी सापडून आणणार. हे नको ते नको, तू घेऊ नको, तो खुशाल घरी झोप.